1,94,000 महाविकास आघाडी, 4,000 महायुतीला. आणि महायुतीचा उमेदवार राहिलेल्या 5 विधानसभा मतदारसंघात 1,80,000 का 85,000 पुढे होता. 5 विधानसभा मतदारसंघात 1,85,000 का 90,000 पुढे होता. इथं एवढा फटका बसला आणि तो उमेदवार तिथं 5 का 6,000 पडला. कशी ती एकतर्फी मत दिली. आणि मग इथं काल का काही मी टीव्हीला बघत होतो, मातोश्रीला काहीतरी घोषणाबाजी तिथं बाहेर चाललेली होती. त्या गोष्टीचा विचार करा. आम्ही कामाची माणसं, पहाटे मुश्रीफ साहेब पण कितीला उठून कामाला लागतात आणि अजित पवार तर किती वाजता उठून कामाला लागतो ते उभ्या महाराष्ट्राला माहिती. आमचं सरकार 24 तास काम करतं, तर मी 5 ला उठून 6 ला कामाला लागतो आणि आमचे मुख्यमंत्री 4-5 ला झोपतात. त्याच्यावर मी 11 वाजेपर्यंत काम करतो आणि त्यांचं काम पहाटेपर्यंत चाललेलं असतं. म्हणजे सरकार 24 तास काम करतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. परंतु त्याच्याकरता या गोष्टी आपण मतदारांच्या पर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आपण एकमेकांमध्ये काही अंतर असेल तर त्याच्याबद्दल हलक्या कानाचा कोणी राहू नका. एकमेकाचा दुस्वास करू नका. बूथ कमिटीचं काम अतिशय महत्वाचं असतं. पन्ना प्रमुखाचं काम महत्वाचं असतं. प्रत्येक मतदाराच्या पर्यंत 2-2दा 3-3दा पोहोचण्याचा प्रयत्न करा. महायुतीतल्या घटक पक्षातले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय पण ठेवला गेला पाहिजे. घड्याळ तेच वेळ नवी, हे आपलं घोषवाक्य आहे. आपलं विजन क्लिअर आहे. ते आम्ही अनेकांनी तुमच्या समोर सांगितलेलं आहे. राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण आणि आपल्या राष्ट्रवादी पक्षाची वाढ हा त्रिवेणी संगम आपल्याला करायचा आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही $1 ट्रिलियन आपल्याला न्यायची आहे. महामानवांच्या विचारावर तुमच्या माझ्या पक्षाची वाटचाल चाललेली आहे. कधी कोणाला आपण वाऱ्यावर सोडणार नाही. जो पक्षाच्या करता, जसं आता इथं मुश्रीफ साहेब, काल का परवाच मला बातमी कळाली की ज्या मुलांची ऑपरेशन झाली, किती मुलं होती? 100 कार्यक्रम, 300 मुलं. आज 300 मुलांना एक नवं जीवन देण्याचं काम या श्रावण बाळांनी केलं. हे काम फार कमी लोकांना जमतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे सहकारी त्याच्यामध्ये जास्त लक्ष देतात. सर्व घटकांना सोबत घेऊनच आपल्याला पक्षाची वाटचाल करायची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पुढच्या काळामध्ये देखील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहणारा पक्ष आहे.